आज बघूया आंबा रवा केक. आंब्याचा सीझन संपतच येतोय. त्याआधी तुम्ही हा आंबा रवा केक एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप टेस्टी होतो. खूप सोपी पद्धत आहे आंबा रवा केक बनवण्याची. केकचं कुठलंही साहित्य तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता. कढईमध्ये हा केक बनवलेला आहे. सगळं साहित्य एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून सोप्या पद्धतीने हा केक बनतो. लहान मुलांना मैद्याचे पदार्थ खायला देत नाही जास्त आपण, त्रास होतो म्हणून. तर तुम्ही त्यांच्यासाठी हा आंबा रवा केक बनवू शकता. खूप मस्त चव येते या केकला आंब्याची. चला बघूया अतिशय सोप्या पद्धतीने कढईमध्ये स्पॉन्जी हलका जाळीदार आंब्याचा केक कसा बनवायचा, काय साहित्य घेतले. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. रवा जाडसर घेतलाय, बारीकसुद्धा घेऊ शकता. अर्धी वाटी साखर, पाव वाटी तूप, तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता. एका आंब्याचा गर काढून घेतलाय. थोडेसे काजू बदाम मनुक्याचे काप घेतलेत. 2-3 चमचे दही लागणार आहे. आता इथे मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर इनोचं 1 पॅकेट घातलं तरीसुद्धा चालेल. आणि वेलची घेतली आहे. आता बेकिंग पावडर पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा याच चमच्याने पाव चमचा घेतलेला आहे. अर्धा कप दूधसुद्धा लागणार आहे, पण ते नंतर घालायचं आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, साखर आणि वेलची हे बारीक वाटून घ्यायचं आहे. रवा जाड किंवा बारीक असला तरीसुद्धा मिक्सरला फिरवून घ्या. आता बघा, हे मिक्सरला वाटून घेतले बारीक. अशा पद्धतीने हे बारीक पावडर करायचे आहे. आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. तर आंब्याचा गर घालणार आहे आणि त्याच्यातच तूप घालणार आहे. तुपामुळे केकला मस्त चव येते. आवडत नसेल तर तेलसुद्धा घालू शकता. याच्यातच दही घातलं आणि थोडंसं दूध घातलं आहे. थोडंसं म्हणजे अर्धा कप दूध घातले फक्त, कारण आंब्याचा गर पातळ आहे. दही घातले, तूप घातले, त्यामुळे मिश्रण जास्त पातळ बनवायचं नाही, म्हणून अर्धा कपच दूध घातलं आहे. आणि मिक्सरला पुन्हा 1 मिनिटासाठी हे फिरवून मिक्स करून घेतलं. आता एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. बघा, कोणताही फूड कलर न घालता आंब्यामुळे किती छान रंग आला या मिश्रणाला. पिवळा गर्द असा मस्त रंग आलेला आहे. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं कमीत कमी अशाच प्रकारे झाकून ठेवून द्यायचं. रवा भिजून छान फुलून येतो. आणि इथे 15-1 मिनिट झालेली आहेत. आता कढईत केक बनवणार आहे. तर गॅसवरती मोठी कढई ठेवली, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवले आणि गॅस चालू केला. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि 10 मिनिटासाठी फुल गॅसच्या फ्लेमवरती ही कढई गरम करायची आहे. वरती एक मोठी अशी ताट झाकायची. आता कढई गरम होतीये तोपर्यंत केकच्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे. केकचं भांडं नसेल तर पातेल्यात बनवा एखाद्या, किंवा मग कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता. आता या मिश्रणामध्ये बाकीचं साहित्य घालूया, म्हणजे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे घालूया. बघा, रवा फुलल्यामुळं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडंसं दूध, म्हणजे 1 चमचाभर दूध घातलं आहे आणि चिमूटभर मीठसुद्धा घातलं. मिठामुळे चव बॅलन्स होते, छान लागतो केक. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ हे मिश्रण बनवायचं नाही. केक फुगत नाही किंवा स्पॉन्जी बनत नाही. आणि खूप जास्त घट्ट बनवलं हे मिश्रण तर केक कोरडा होतो एकदम आणि तुटतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीने हे मिश्रण बनवायचं आहे. आता छान मिक्स करून झाल्यानंतर तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. आता हे सगळं करेपर्यंत 3-4 मिनिट लागली, म्हणजे कढई छान 10 मिनिटं गरम झालेली आहे कडकडीत. याच्यावरून हे काजू बदामचे काप घालूया. नाही घातलेत तरीसुद्धा चालेल, असाच प्लेन केकसुद्धा मस्त लागतो. थोडंसं याला टॅप करून घ्यायचं, म्हणजे यातली एअर बाहेर पडते, केक छान बेक होतो. आता कढई चांगली गरम झाली आहे, तर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे. आता हा टीन कढईमध्ये ठेवायचा आणि
वरतून पुन्हा मोठी ताट झाकायची आणि त्याच्यावरती काहीतरी ओझं ठेवायचं आहे, जेणेकरून आतली हवा बाहेर जाणार नाही, केक छान बेक होईल त्याच्यासाठी. वरती ओझं ठेवायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. 30 मिनिटं हे आपल्याला बेक करायचं आहे. 30 मिनिटाच्या आधी हे अजिबात उघडून बघायचं नाही. 30 मिनिट झाल्यानंतरच चेक करायचं केक झालाय की नाही. ची फ्लेम स्लोच ठेवायची 30 मिनिटापर्यंत आणि एकदाही उघडून बघायचं नाही. उघडलं हे तर बाहेरची हवा आत जाते आणि केक फुगत नाही किंवा स्पॉन्जी बनत नाही, व्यवस्थित बेकसुद्धा होत नाही. आता 30 मिनिट झाल्यानंतर एकदा अशा प्रकारे सुरीने चेक करायचं. सुरी जर क्लीन आली तर ओळखायचं की केक परफेक्ट बेक झाला आहे. थोडंफार सुरीला बॅटर चिटकत असेल तर पुन्हा एक 4-5 मिनिटासाठी तुम्ही झाकण ठेवून बेक करू शकता. इथे 30 मिनिटामध्ये परफेक्ट केक बेक झालेला आहे आणि किती सुंदर रंग आला आहे या केकला बघू शकता. आता हे अर्धा ते 1 तासासाठी पूर्ण गार करत ठेवायचं आहे. लगेचच केक टिनमधून केक बाहेर काढायचा नाही, नाहीतर मग केक तुटतो. त्यामुळं पूर्णपणे गार होऊ द्यायचं अर्धा तास तरी कमीत कमी आणि मग सुरीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि केक काढून घ्यायचा. बघा किती छान केक निघालेला आहे. केक टिनला अजिबात चिटकलेला नाही, तुटलेला नाही आणि खूप छान जाळी आलेली आहे केकला. खूप स्पॉन्जी केक झालेला आहे आणि या केकला आंब्याची खूप छान चव येते. आता केक कट करून बघूया आतल्या साईडने बेक झालाय की नाही किंवा मग स्पॉन्जी हलका जाळीदार झालाय की नाही ते सुद्धा दाखवते. आणि बघा किती सुंदर रंग आलाय, खूप छान जाळी आली आतल्या साईडने आणि खूप स्पॉन्जी हलका जाळीदार केक तयार झालेला आहे. आता केक जर पुन्हा तोडून बघितलं तर बघा किती छान स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. कोणताही फूड कलर न वापरता आंब्याचाच कलर एवढा सुंदर आलाय ना या केकला. चवसुद्धा खूप भारी होते. बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. मैद्याचे पदार्थ आपण मुलांना जास्त देत नाही, तर तुम्ही आंब्याचा सीझन आहे तोवर हा केक बनवू शकता. पण आंब्याचा सीझन गेल्यावर सुद्धा तुम्ही फक्त रवा वापरून हा केक बनवू शकता. तेवढाच टेस्टी होतो हा केक रव्याचा सुद्धा. बघितलात ना किती सोपी रेसिपी आहे. केकचं कुठलंही सामान तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता. मुलांसाठी सुद्धा अगदी हेल्दी आहे, झटपट होतो. शिवाय कढईमध्ये हा केक बनवलेला आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा आंबा रवा केक एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा.